महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा. 6 दशके जुना आयकर कायदा इतिहास जमा होणार असून केंद्र सरकारने आयकर अधिनियम 2025 अंतर्गत नवीन नियमांची अधिसूचना शुक्रवारी जारी केली. येत्या 1 एप्रिल 2026 पासून नवे नियम लागू होतील. नव्या नियमांमुळे कर प्रणाली अधिक सोपी आणि सुटसुटीत होणार असली तरी पारदर्शकता वाढवण्यासाठी काही कडक अटीही घालण्यात आल्या आहेत. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील पोलिसांनी 7 राज्यांमध्ये दहशतवादी हल्ले करण्याचा कट उधळून लावला आहे. दहशतवादी टोळीच्या 9 सदस्यांना अटक करण्यात आली असून त्यात 5 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. आतापर्यंत या टोळीच्या 15 सदस्यांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या 6 हेरांनी दिलेल्या माहितीच्या आधारे उर्वरित 9 जणांना अटक करण्यात आली. ही टोळी भारतात पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI साठी काम करत असल्याचं चौकशी दरम्यान उघड झालं आहे. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आरोप होत असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवला आहे. राज्यातील जिल्हा परिषद आणि खासगी शिक्षण संस्थांमधील प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेली शिक्षक भरती आता मार्गी लागणार आहे. ही संपूर्ण भरती प्रक्रिया पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच राबवली जाणार असून पात्र उमेदवारांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी खासगी संस्थांना आता रिक्त पदांची माहिती भरण्यापूर्वी मागासवर्गीय कक्ष आणि विभागीय आयुक्तांकडून रोस्टर प्रमाणित करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. झपाट्याने वाढणाऱ्या वाहन संख्येमुळे आता वाहन क्रमांकांच्या सिरीजमध्ये मोठा बदल होणार आहे. 2 इंग्रजी अक्षरांची मालिका संपत असल्याने प्रादेशिक परिवहन विभागाने 3 इंग्रजी अक्षरांची नवी सिरीज सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे आता नवे नंबर रस्त्यावर झळकताना दिसणार आहेत. राजधानी दिल्लीनंतर 3 अक्षरी सिरीज सुरू करणारे पुणे हे दुसरे शहर ठरणार आहे. मुंबई मेट्रोने प्रवाशांसाठी डिजिटल सुविधांमध्ये आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. आता मेट्रोचे तिकीट हे टुबेर ॲपच्या माध्यमातून बुक करण्यात येणार असून या सेवेमुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक सोपा आणि वेगवान होणार आहे. मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रविवारी मध्य रेल्वेने देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. 22 मार्च रोजी रविवारी ठाणे ते वाशी आणि नेरूळ या स्थानकादरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक सकाळी सुमारे 11 ते दुपारी 4 या वेळेत असेल. या कालावधीत अनेक लोकल गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात येणार असून काही गाड्यांचे मार्ग बदलले जाणार आहेत. सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार दारिद्र्य रेषेखालील सर्व लोकांना मोफत धान्य देते. आता केंद्र सरकारने सर्व रेशन कार्ड धारकांना एप्रिल महिन्यात तिप्पट धान्य देण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारच्या अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे पुढच्या महिन्यात 3 पट रेशन मिळणार आहे. इराण, इस्रायल आणि अमेरिकेतील युद्ध अधिकच भडकत असल्याचे दिसत असून या युद्धाचा जगभरात परिणाम दिसून येतोय. हॉर्मुझ सामुद्रधुनी बंद असल्याने तेलाची निर्यात आणि आयात पूर्णपणे थांबली आहे. रिफायनरी आणि गॅस प्रकल्पांवरही मोठे हल्ले होताना दिसत आहेत. त्यामुळे अनेक देशात कच्चे तेल आणि गॅसचा तुटवडा जाणवू लागलाय. जागतिक बाजारात तेलाच्या किमती गगनाला पोहोचल्या आहेत. तेलाच्या किमतीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले आहे. जगभरातून हे युद्ध थांबवण्याची मागणी सातत्याने केली जाते. याच दरम्यान आता युद्ध थांबवण्याबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे विधान केले. मला वाटते की आता युद्ध संपवले पाहिजे. इराण देखील हे युद्ध संपवण्याचा विचार करत आहे. अमेरिका आपली उद्दिष्ट साध्य करण्याच्या खूप जवळ नक्कीच पोहोचली आहे. अमेरिका इराण युद्धातील आपली लष्करी कारवाई कमी करण्याचा विचार करत आहे, असे मोठे विधान डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. IPL 2026 सुरू होण्यास केवळ 1 आठवडा शिल्लक असताना अनेक संघ दुखापतींशी झुंजत आहेत. 10 पैकी 8 फ्रँचायझींना याचा मोठा धक्का बसलाय. दुखापतग्रस्त झालेले जवळपास सर्व क्रिकेटपटू गोलंदाज आहेत. सनराइज हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स या संघांना दुखापतींचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन जेवण मागवणे आता महाग झाले आहे. फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोने वापरकर्त्यांसाठी प्रति ऑर्डर प्लॅटफॉर्म शुल्कात 2 रुपये 4 पैशांनी वाढ केली आहे. पूर्वी प्लॅटफॉर्म शुल्क 12 रुपये 50 पैसे होते, जे आता GST वगळून 14 रुपये 90 पैसे करण्यात आले आहे. सुमारे 7 महिन्यात प्लॅटफॉर्म शुल्कात ही दुसरी वाढ असून अनेकांना या दरवाढीचा फटका बसलाय. वाढते वायू प्रदूषण, बांधकामामुळे होणारा आवाज या सगळ्याचा परिणाम आता मुंबईकरांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे. त्यामुळे सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत बांधकामाची वेळ निश्चित करा, असा ठराव मुंबई महापालिका राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवणार आहे. राज्यात उन्हाचा कडाका कमी झाला असून हवेत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले. गेले काही दिवस महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला आहे. आज देखील दक्षिण मराठवाडा आणि पूर्व विदर्भात जोरदार वाऱ्यांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केलाय. तसेच पुढील 4 दिवस राज्यात पावसाळी वातावरण कायम राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडवणारा निर्णय पुढे आलाय. स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गाचा विस्तार आता खेड शिवापूर पर्यंत नेण्याचा महत्त्वाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय. या निर्णयामुळे दक्षिण पुण्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून भविष्यातील वाहतुकीच्या समस्यांवर प्रभावी उपाय मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मागील काही वर्षात देशात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. लोकसभेपासून ग्रामपंचायतीच्या निवडणुकांपर्यंत राजकीय पक्षांसह उमेदवारांकडून फेसबुक, YouTube, X यांसह अन्य डिजिटल साधनांचा वापर करून जोरदार प्रचार केला जातो. मात्र आता केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यावर बंधने आणली आहेत. नवीन नियमांनुसार आता सोशल मीडियातून राजकीय जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी परवानगी घ्यावी लागणार आहे. सोशल मीडियावर प्रचाराच्या अनुषंगाने करण्यात येणारी प्रत्येक पोस्ट, व्हिडिओ किंवा इतर प्रचार साधनांची तपासणी केली जाणार आहे. त्यानंतरच त्याला प्रसिद्धीसाठी मंजुरी देण्यात येणार आहे.